नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी चेस्ट साईज 40 साईजचा कटोरी ब्लाऊज दाखवणार आहे. कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग करणार आहे मी, तर ती तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. तर त्याच्यासाठी बघा, आपले जे मापे आहे तर 14.5 जी आहे. तर उंची घेणार आहे मी, कारण की ब्लाऊजची उंची जी आहे 13.5 आहे. तर 1 इंच मी त्याच्यामध्ये प्लस केलेलं आहे. उंचीमध्ये 1 इंच आपल्याला प्लस करून घ्यायचं आहे, 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे उंचीमध्ये. तर उंची 13.5 होती, तर मी उंची जी आहे 14.5 इंच घेतलेली आहे उंची. उंची घेऊन सरळ रेष जी आहे आखून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी जी शोल्डर आहे, तर आता शोल्डर जे आहे तर मी 5.5 वरती शोल्डर टाकलेली आहे. त्याच्यानंतर मुंडाचं जे माप घेतलेलं आहे मी, तर मुंडा जो आहे तो मी 6 इंचावरती घेतलेला आहे. 6 इंच मुंडा घेतलेला आहे. खालच्या साईडनं पण मोजून बघायचं 6 इंच आहे का, म्हणजे बरोबर आहे का 5.5 इंचच. आणि त्याची जी आहे सरळ रेष आखून घ्यायची. त्याच्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. छातीचं माप 10 आहे आणि मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेला आहे, कारण 40 साईजचा ब्लाऊज आहे हा. छाती साईज जी आहे 40 आहे, त्याच्यामुळं छातीचा चौथा भाग जो आहे तर तो 10 येतो. तर 10 वरती मी एक पॉईंट दिलेला आहे. खालच्या साईडनं जी आहे तर मी 8.5 इंच घेतलेलं आहे. कमर घेर जो आहे 1 इंच जे आहे, तर 1 इंच आपण पाठीवरच्या टक्ससाठी घेतलेलं आहे. आणि मार्जिंगसाठी जे आहे तर आपण मार्जिंगसाठी जे आहे तर ते 2 इंच घेतलेलं आहे, कारण की आपल्या खालच्या कमरची जी साईज जी आहे तर 34 साईज आहे. त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर पहिला जो आकार आहे तर तो मी 1.5 इंचावरती देते, आणि तो 1.5 इंचावरती दिला आहे. आणि मधला जो आकार आहे तो 1 इंचावरती एक मार्क केलं आणि एक 1.5 इंचावरती केलेला आहे. मुंड्याचा मध्ये काढला, 3 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे. आणि हे पॉईंट जे आहे तर असे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे, म्हणजे गोल आकार येऊन जातो. किंवा तुम्ही हाताना पण तुम्ही शेप देऊ शकता. असा गोल जो शेप द्यायचा आहे ते तुम्ही हातानाही देऊ शकता, किंवा असं फ्रेंच कर्वच्या साह्याने पण तुम्ही देऊ शकता. तर मी आता इथं जे आहे तर बॅक साईडचा जो आकार आहे ते दिलेला आहे. आणि आता जे समोरचा जो आकार आहे तो आकार मी असा हाताना हा असा आकार देते. आणि थोडासा मुंडा उतार द्यायचा आहे, अर्धा इंच पण नाही, अर्ध्या इंचाला पण असं कमी थोडंसं खाली यायचं आहे, कारण त्याच्यामुळं काय होतं आपली शोल्डर उतरत नाही. त्याच्यानंतर गळारुंदी जी आहे, गळारुंदी 2.5 इंच दिलेली आहे. समोरचा गळा उंची जी आहे तर समोरची गळा उंची जी आहे 6 इंच घेतलेली आहे मी. आणि त्याचा असा चौकोन बनवून घेतलेला आहे. चौकोन बनवून घेतला आणि त्या गळ्याला जो आहे तर असा गोल आकार देऊन घ्यायचा. आता नंतर जे आहे तर आपल्याला आता क्रॉसपट्टी, योगपट्टी म्हणू शकता तुम्ही, योगपट्टी, क्रॉसपट्टी. तर आपल्याला त्याचं माप टाकायचं आहे. तर हुकपट्टीच्या साईडनं जे आहे मी 3.5 इंच घेतलेली आहे, आणि इकडच्या साईडनं जे आहे तर मी 3 इंच घेतलेली आहे. त्याची अशी क्रॉसमध्ये जे आहे तर क्रॉसमध्ये अशी लाईन आखून घ्यायची. हे बघा, आता ही लाईन क्रॉसमध्ये आखून घेतली. नंतर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं. तयार कटोरी जी आहे 6 इंच आहे, तर मी 6.5 इंच घेतलेली आहे. मुंड्यापासून जो आहे पहिल्या आकारापासून 2.5 इंच घेतलं. आणि जे गळाचा आकार आहे तर गळ्यापासून आपल्या गळ्याचा आपण आकार दिला, तिथून आपण 1 इंचावरती वरती घेतलेला आहे. आणि त्याला असा गोल आकार देऊन घेतलेला आहे. आपण काय केलं, सर्वप्रथम पूर्ण उंची टाकलेली आहे, 14.5 इंच उंची घेतली. नंतर शोल्डर जे आहे 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं. मुंडा जो आहे आपण मुंडा 6 इंच घेतला. त्याच्यानंतर आपण छातीचं माप टाकलं आहे, आणि मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेलं आहे. नंतर आपण कमरेचं माप टाकलेलं आहे, आणि कमरेचं माप टाकून मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेलं आहे. क्रॉसपट्टी जी आहे हुकपट्टीनं आपण 3.5 इंच, इकडच्या साईडनं आपण 3 इंच. कटोरी जी आहे 6.5 इंच, आणि खालून गळ्याच्या वरती 1 इंच. आणि इथालचं जे माप आहे ते घेतलं आपण 2.5 इंच, आणि ते पॉईंट जोडून घेतले. कटोरीचे माप, कटोरीचं ब्लाऊज जे आहे तर आपले मापे टाकून झालेली आहेत. आता हे जे माप आहे तर आता हे कट करून घ्यायचं, कारण फोल्ड म्हणजे पेपर असल्यामुळं आपल्याला याच्यात फ्रंट साईड आणि बॅक साईड म्हणजे दोन्ही भाग आपले याच्यातच निघून जातात. पहिला जो आहे तर पहिला आकार कट करून घ्यायचा.
पहिला आकार कट करून घेतल्यानंतर आता हा पेपर फोल्ड असल्यामुळं मधून जो आहे तर हा पेपर असा कट करून घ्यायचा. जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तसा आपण कट करून घ्यायचा. आता याच्यात बॅक साईड वेगळी होऊन गेली आणि आता ही जी आहे फ्रंट साईड आहे. आता आपण हा गळा जो आखलेला होता तो गळा कट करून घ्यायचा. आता याच्यावरचा समोरचा जो आकार आहे, मुंड्याचा जो आकार दिलेला आहे आपण समोरचा, तो आकार आता कट करून घ्यायचा. नंतर जे आहे तर आपल्याला ही क्रॉसपट्टी जी आहे तर आपल्याला क्रॉसपट्टी पण आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे बघा, क्रॉसपट्टी पण मी कट करून घेतलेली आहे इथं. आणि नंतर जे आहे तर आपल्याला कटोरी पण अशी कट करून घ्यायची आहे. आता कटोरी पण आपली कट करून झालेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता ही जी आहे तर बॅक साईड आहे. आता बॅक साईडला आपल्याला गळ्याची मापे टाकून आखून घ्यायचं आणि नंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर गळ्याची जी आहे तर मी गळा रुंदी दिलेली आहे 2.25 इंच वरती मी गळा रुंदी दिलेली आहे. गळा उंची जी आहे ती 10.5 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडनं जे आहे तर मी 3 इंच घेतलेलं आहे. कारण तुम्ही 3-3.5 इंच तुम्हाला जर डीप नेक हवा असेल तर तुम्ही तेवढं पण घेऊ शकता. नंतर जे आहे तर याचा चौकोन जो आहे तर याची सरळ रेष अशी आखून घ्यायची आणि नंतर जे आहे तर असा तुम्ही गोल आकार देऊ शकता किंवा तुम्हाला चौकोनी पंचकोनी जसा आकार पाहिजे आहे गळ्याचा तुम्ही तसा देऊ शकता. आता हा कट करून घेतला. आता आपली बॅक साईड जी आहे तयार झालेली आहे. आता आपल्याला कटोरी जी आहे तर आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. आता ही आपली पेपर कटिंगमधली निघलेली कटोरी आहे. आता हीच कटोरी ठेवून आपल्याला कटोरीचे मापे जे आहे तर आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, आता हा मी पेपर घेतला, तो पेपरवरती ना आता ही कटोरीचं माप ठेवायचं आणि जशी आपली कटोरी आहे तर तशीच आपल्याला आखून घ्यायची आहे. सगळ्या साईडनं तसंच आखून घ्यायचं आहे. हे बघा, सगळ्या साईडनं आखून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडनं 1.25 इंच आपण वाढवणार आहोत. दोन्ही साईडनं 1.25 इंच किंवा तुम्ही 1.5 इंच पण वाढवू शकता. कारण की आपल्याला शिलाईचं मार्जिंग आहे ते पण इथंच भेटून जातं. त्याच्यानंतर त्याचा पूर्ण याचा मध्ये काढला, 9 भरलं, मध्ये 4.5 इंचावरती एक मार्क केला. 4.5 इंचापासून खाली 2.5 इंच घेतलं आहे आपण आणि 2.5 इंच खाली घेऊन असं क्रॉसमध्ये आहे तर हे पॉईंट असे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचे. आता इकडचा पॉईंट जे आहे तर वरती बघा असा क्रॉसमध्ये असा जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि ह्या साईडनं थोडंसं आपल्याला थोडंसं असं 1/2 इंच पण असं थोडंसं वरती जायचं आणि नंतर जो आहे तर कटोरीचा जसा आहे तसाच असा शेप आहे तर तसा जसा आहे तसाच आपण हाताच्या साहाय्याने असा कटोरीचा जो आहे तर गोल शेप देऊन घ्यायचा आहे कटोरीला. एकदम व्यवस्थित ह्या प्रमाणे जर का तुम्ही कटोरी काढली तर चपटी अजिबात कटोरी येत नाही आणि कटोरी जे म्हणजे एकदम व्यवस्थित येते आणि टक्स पण एकदम व्यवस्थित छानपैकी असा टक्स बसतो. ह्या अशा पद्धतीनं जर का तुम्ही कटोरी काढली तर. आता हा जो ब्लाऊज आहे हाईट कमी आहे, 40 साईजचा ब्लाऊज आहे, पण जे कस्टमर आहे त्यांची हाईट कमी असल्यामुळं हे ब्लाऊजची पण हाईट कमी आहे. त्याच्यामुळं ना ब्लाऊजवरतूनच मापे घेऊन मापे टाकायची. आता बाही जी आहे तर बाहीची उंची आपल्याला 5.5 आहे तर आपण 6.5 घेतलेली आहे. अस्तरची बाही आहे त्याच्यामुळं 1 इंच आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे. बाहीची घडी म्हणतात तर घडी जी आहे तर आपण 10 इंचावरती घडी घेतलेली आहे. कारण 40 साईजचा ब्लाऊज आहे. छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला मार्जिंग घ्यायची काहीच गरज नाही आहे याच्यामध्ये. म्हणून आपण इथं छातीचा 4था भाग 10 घेतलेले आहे. 10वरती मी घडी घेतलेली आहे. आता ही बाई छोटी असल्यामुळं याचे जे आहे कॅप हाईट तर कॅप हाईट याची 2.5 इंचावरती मी कॅप हाईट दिलेली आहे. कॅप हाईट 2.5 इंच दिल्यानंतर 2.5 इंचापासून मध्ये 2 इंच यायचं आणि इथं अशी सरळ रेषा आखून घ्यायची. वरतून आपण उंची ज्या साईडनं टाकली तिथं 1-1 इंचावरती असे मार्क करून घ्यायचं आहे आणि नंतर असा आकार देऊन घ्यायचा. पहिला जो आकार दिलेला आहे आपण तर तो पहिला आपण 2 इंचावरती दिलेला आहे पॉईंट तिथं द्यायचा आहे. नंतर आपल्याला याचा मध्ये काढायचा आहे. याचा मध्ये काढून जे आहे तर अर्धा ते पाऊण इंच असं मध्ये घ्यायचं आहे आणि नंतर त्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने देऊ शकता. कारण बाहीला आकार देणं ही खूप माझी सोपी पद्धत आहे. आता 7.5 इंच जो आहे बाहीचा घेर आहे आणि मार्जिंगसाठी 2 इंच घेणार आहोत आपण. कारण मोठ्या साईजचा ब्लाऊज असल्यामुळं याचा दंडघेर जो आहे दंडघेर मोठा आहे.
बऱ्याच वेळेस आपल्याला मोठे मापे काढायला कन्फ्युजन होतं, तर त्यावेळेस अशा प्रकारे तुम्ही मापे काढू शकता. आता आकार जो आहे तर पहिला आकार आपण कट करून घेतलेला आहे. कुठे त्याला कॉर्नर वगैरे नाही आलं पाहिजे ते पण बघून घ्यायचं. नंतर जे आहे तर असा पेपर फोल्ड केलेला आहे तो सरळ करायचा आणि समोरचा आकार पण कट करून घ्यायचा. हे बघा, बाहीला पण एकदम असा छानपैकी असा आकार आलेला आहे. माशाचा आकार जो म्हणतो ना तो आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे बाहीचा पण. तर अशा प्रकारे 40 छाती साईजसाठी हे मापे जे आहे तर परफेक्ट मापे आहेत. तर जर तुम्ही ह्या पद्धतीनं हे पेपर कटिंग करू शकता. आणि माझी जी ही पद्धत आहे ही पण तुम्हाला समजते का ते पण मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.